बघा आता आमचा स्वयंपाक व्हायला सासू सुनाचा. पिऊ आली आमची, समृद्धी आली बघा. काय करायची बाई भाजी तुला? लांब काय करायचं सांग बाळा. शेपू शेपाची भाजी केली. आता मोकळी भाजी व्हायची बटाट्याची समृद्धीला खायला. तुला काहीतरी खुर्ची किती का उभा राहिला डबा दे त्याला तिकडे उभा राहते. हे बटाटा सुकं करायचं. असं फोडणी, थोडं तेल टाकायचं, असं फोडणी द्यायची. आणि शेपाची भाजी केली. आता हे बटाटा समृद्धीला आणि समृद्धीच्या मम्मीला. आता शेपाची भाजी खात नाही तर समृद्धीची मम्मी आली. आता बाळ आमचं झोपले. तिकडून घे पप्पा. पप्पा काय करले दवाखान्यात? आपण दवाखान्यात कुठे नेले होते? बाळ कुठे गेलं? बाळा कपडा आण बरं. हे ताट दे. आता मी केल्या वेळा भाकरी. आता मम्मी तरी चपात्या. मेसवर जायचं, उशीर झाला. बाळाला आंघोळ घातली. पुन्हा समृद्धीला आंघोळ घातली डोक्यावर. धुणं धुतलं, थोडे भांडे घासले. झाली भाजी. कांदा कशाला चिरायचं वर? मुगाची भाजी बनवायची. बस का टाकायचं? वरण, टमाटे, कोथिंबीर, कढीपाला, मुगाच्या भाजीला कांदे. तिला वाचायचा इकडं कांदा. काय म्हणते आपलं पिल्लू? आवले बेजार करायले. असं दहशत झाली, दहशत तिची त्याच्या रडण्याची. माहितीये का कवा रडते की असं. खेळायला लागल्यास लय खेळत ते. हो बर कुठला डबल फेवरेट, सिंगल फेवरेट. टमाटे पिढीमध्ये ठेवा भया. सगळेच तुला हो सगळेच ठेवा. टमाटे 25 रुपये दिले. काय टमाटे किलो? हा 25 रुपये किलो. 25 रुपये किलो. 30 मल्ले होते, 50 चे 2 आणले. टमाटे स्वस्त म्हणजे 30 न विकणार आहे बाजारामध्ये. आपला आता कसं सामान असल्यामुळे दिले कपिल भाई. कपिल भायापासून आणले. हा कपिल भाई आणले.
ते आज बाजार आहे ना त्या जातात ना कल्पना ते मंगळवारचा बाजार. काल आजूबाईने धोका दिला पण मैत्रीण नाही भाभीची काही म्हणलं डोक्यावर ना कधी पण 2 रुपये घेतली तर माणूस पडतो तसं म्हणायचं. नाही नाही येते म्हणली येते म्हणायचं नाही. मग येते म्हणायचं नाही माहिती नाही होत या. तिकडं फोन आला असेल हॉटेलवर लावून मोकळा होती तिकडं. पण इकडे आईला म्हणली ना मग येते म्हणून. आपली बेजारी किती झाली काल? त्याला काय करायचं? हे तिकडे पैशाच्या मागं पडणार बारीक. पण फोन आला असेल ना तिला आली म्हणून कळालं असेल थिएटर. हॉटेलवर नव्हत्या गेल्या हो हां. ते उबाळे जे आहेत का त्यांची तर पाहुणे आलते म्हणून. म्हणती काय म्हणती गावाचं तुम्हाला माहिती नाही. यायला पण बोलायला शिकली अंगूबाई जाय. मग तुमची मैत्रीण तुम्हाला जास्त माहिती. मला माहिती नाही. तुमची मैत्रीण म्हणल्यावर तुम्हाला माहित असेल. आमचा एवढा अनुभवच नाही आहे. आम्हाला आलेच माणसं आजकाल कामतेच मला कामाला. आणि नाही म्हणायचं ना बघते म्हणायचं. 7:30 वाजेपूर्वी वाट बघितली फोन लावला सांगायला लागले नाही येऊ का मी खाली येऊन गेले आज येतो म्हणते. काम नसतं की आज येणार आहे. आज नाही तिच्या डोसक्यात दगड घालून मारून टाकून. नाही तर दोरी सुटी टाक गोरी आटकून. नाही पण तिला रविवारी आलती म्हणून. रविवारी बाजारात फिरायला आली असेल ती काय मेस मध्ये कामाला आली काय मग आपल्या त्या वया घराला पैसे 8 लाख रुपये तुम्हाला भाजी शिरला. कशाची? LICच्या आजोबाई मेल्या. असं मेल्यावर नाही तर भेटत. हा ऍक्सिडेंट मेल्यावर भेटत सांगून काय करते LIC वाल्याला नाही. तसे भेटत नाही का भैया? आत्महत्या केल्यावर पैसे कुठले नाही भेटत? नाही आत्महत्या केल्यावर नाही हो. हा. Accident. बरोबर Accident नाही. करावं लागतंय. त्या माणसाला गाडीला बिडीला धडकीला का मग पैसा लय भेटतय बघा याला जाऊ द्या बाई बिचारा काय देवाला. उपयोग आहे मग? आपल्या जीवनात. आम्हाला काही लाख बी भेटले तर काय करायचं? कधी त्याला भेटून लेखाची भरते ती काय घेऊन जाणार वय वरी बांधून केली काय उपयोग नसतो. बिचारी त्याच्यामुळं आयुष्यात खा प्या सुखी राहा चांगलं वागा हेच महत्वाचं आहे. काय दुसरं काय नाही तिथंच आहे. तिथंच किती कमवू द्या कोण म्हणत नाही आहे. कमवू ते काकाजींचं कसं आहे, आता सध्याला ट्रीटमेंट चालू आहे ना कुणाची काकाजींची. हा हा सगळी चरबी कमी केलेली आहे. हो ते चरबी कमी म्हणजे कर काकाजी ते मुंदराचे साईड इफेक्ट लई बरं. ते आमच्या भाऊजाईच्या सोनाचे तसंच केलंय 135 किलो वजन होतं. मग ती साईड इफेक्ट एवढे की झोप सुद्धा येत नसती त्या पेशंटला. खूप झालं. असं बेजार माहिती का भाभी, खाण्याचे सुद्धा निर्बंध लई. लय असं मुंबईला मुंबईला आहे ते इथं नाही टाकता बेजार आहे माहिती का, ते वाटते आपल्याला सोबत. माणसानं असं काम करून राहिलेलं निरोगी राहतंय माणूस. ते लय बेकार असते चरबी वाढलेली अंगातली. अंजू काकूची आणि भाभीची तब्येत सगळ्यात चांगली आहे. काय भाभीची लय भारी आहे आमच्यापेक्षा. आमचूला तरी दाखल माहित. भाभीची तब्येत चांगली आहे. भाभी लय स्ट्रॉंग आहे. भाभीला ओरिजिनल त्या काळात खायला भेटत आधी सारखी आहे. हा तुमच्या गावात सगळे ओरिजिनल खायला भेटत सायकडच आहे तुमचं थोडं पुढं मग त्या पट्ट्यामध्ये 100 क्रॉस झाली आमच्या. तरी मार राहणे माझ्या आजीला किती झाले असते. नातरुंडाचं पत्रुंड बघितलं आता माझं नातरुंड बघितलंय आमच्या आजी किती दोन्ही आजी आहेत. दोन्ही आजी मेले तर आजी आहेत. आमच्या आईची आई पण तसंच ना मग. आईची आजी माझी आजी नाही, आईची आजी. माझ्या बी आजी अजून खाया बघा. आता माझ्या दीदीचं लेकरू बघितलं लेकराचं तोंड बघितलं आणि काळं तोंड बघितलं म्हणतो. तुला माझा नातू तिला म्हणते माय जीवलीस का म्हणते माय तू किती नशीबवान आहेस ग.
आम्ही एवढ्या दिवस जगतात का आता अजून फरक म्हातारी आहे आमच्याकडे. हो, यांच्या आधी तशीच आहे. त्यांच्या आईच्या आधी. आमच्या मांडव्याची तर आहे ना भैया तिला चष्मा सध्या दाग फुटाने खाती एवढी भारी आहे भाभी होती वाळली चिळी चिंचिंग चलवती नुसती माझी आजी. मी म्हणते बाय आम्हाला उठाय बसा येत नाही तू किती फाट करतो म्हणते वाळली चिळी आहे ती मांडवी. आमची आजी लई भारी आहे मांडवी. एकटी आणून राहते भारी कोणच्या लेकायमध्ये नाही लेखी. त्यांच्या आईच्या आधी तशीच आहे. अगं मला टोचा की डॉक्टरने आहे का म्हणा. व्हिडिओ बघितलं की अहो, एखादी देवाई. पण तो माझ्याकडे कळलं. डॉक्टर नाही वय. अगं मला टोचा की मग काय चष्मा नाही काय नाही बरं का दात सुद्धा पडले नाही एक दिवस. तुमचा मोठेपणा काय करायचा आहे का हा. मला टोचीत नाही अच्छा. कधी येतील? काय झालंय मोठं नाही फक्त त्या टंड्याच्या वगैरे मोठं झालंय. लमान टंडे भलते टंडे आमचं ते माणूस बन सारवायचं आहे भैया. मस्त. कसं मिळले की पण ते कसं मेलं त्याचं काय अनुकूल असंच नाही ट्रॅव्हल्स मध्ये अर्थ म्हणायले ते केचकडचे म्हणा करपे आहे नाव आहे त्याचं आडनाव. हो. हा करपे करपे काय करतो? काय माहिती इथं तथागत चौकात हो. डेड बॉडी त्या माणसाची. पांघरून टाकलेलं पोलिसांनी टाकलं पोलिसांनी टाकलं होतं. आधी उघडच होतं मास्तर नाही शिक्षक आपलं हे होतं ते प्रायव्हेट चप्पराशी चपराशी. शेव बन सारवं. काय असं फोटो आला ना त्याचा ह्याला न्यूजवाले. फोटो टाकलाय त्याचं सगळं टाकलंय. एक पोरग 10वीला आहे. हो एक मुलगी आहे एक मुलगा आहे. मोठे कांदे पटपट उडकत चिरायचे. खायला चिरायचे बारके भाजीला मोठा आहे चिरायचे. लेकरू घरात असल्यावर पण भारी वाटतंय का बाय. भरून लक्ष नाही. दिवस कसा जातोय ती कळत नाही. नुसतं बोलते असं त्याला बोलायला लागलं का हा. आता आमचं आज सकाळी उठलं होतं माय किचन मध्ये होते मायला म्हणायला इकडे येऊच नको येऊच दे ना गेला पुन्हा ती म्हणली मी बरा सांभाळणार नाही जाय आधी लगेच मी निघाले डोकं ही विचारले की लगेच म्हणला माझी कुठे कुठे घातली की लगेच म्हणला कुठं जायचंय मेसवर जाऊन बसतो आई सोबत म्हणायला. मी म्हणलं बरं बाबा मला काम करून देतोस का मम्मी म्हणायची ना आई सोबत जा मी आई सोबत जा. त्याला डोस न्यायला डोस द्यायचंय मला जाऊन ये तुम्ही. कधी येलो आज द्यायचं इथलं वर्षाला. 11 वाजता म्हणले होते सोमवार. रोज गेल्यावर काय करत